So once again, good evening. Now we have started our lecture because it is almost 8:35. Today is the first day of our course, and here I would like to share you all about the speaking English class, what is needed, and how this workshop would be done fantastic and successful. तर या ठिकाणी आपण इंग्लिशच्या क्लासला सुरुवात केलेली आहे. मी तुम्हाला आजपासून सुरू होणाऱ्या क्लासची लिंक पाठवली आहे आणि हा क्लास पुढे कंटिन्यू 2 महिने करणार आहे. आता या क्लासमध्ये ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवरती हा कोर्स बघायला सुरुवात केलेली आहे, त्यांना कंपल्सरी नाही की त्यांनी 2 महिने बसावं. त्यांनी पहिले 3-4 दिवस बसावं किंवा 2-3 दिवस तरी. आणि जर तुम्हाला असं वाटलं की या क्लासच्या माध्यमातून मला खरंच बेनिफिट होऊ शकतो किंवा हा क्लास जो आहे हा मला नक्कीच माझ्या ध्येयापर्यंत पोहोचवू शकतो, त्यांनीच हा क्लास कंटिन्यू करायचा आहे. तर तुम्ही सुरुवात तर केलेली आहे. आता या क्लासमध्ये मी काय काय घेणार आहे याविषयी आपण बोलूया. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. मी या ठिकाणी सुमेर इन्स्टिट्यूट या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून स्पीकिंग इंग्लिशचा क्लास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. मला एकूण 18 वर्ष झालेली आहेत या फील्डमध्ये. तर या ठिकाणी पुण्यातील 5 नगरसेवक, आमदार, 15 नगरसेवक, पुणे पोलीस, सकाळ, लोकमत, पुढारी यांच्या माध्यमातून त्यांचे सभासद ऑल ओव्हर महाराष्ट्र, दगडूशेठ हलवाई गणपतीच्या माध्यमातून काही भक्तांना या ठिकाणी मी इंग्लिश शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्याच जणांनी छानपैकी यामध्ये सक्सेस मिळवलेला आहे. माझ्या काही विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर आज आय टी फील्डमध्ये किंवा काही विद्यार्थी असे होते की ज्यांनी बाहेरून आलेले पुण्यामध्ये आणि त्यांना थोडंसं नोकरीचा प्रश्न होता. सुरुवात कुठेतरी छोटीशी केलेली होती आणि क्लास छानपैकी करून त्याने एक छानपैकी भरारी मारलेली आहे. या ठिकाणी कदाचित आपल्याला संधी मिळाली तर त्यांना सुद्धा बोलवीन मी क्लासच्या दरम्यान आपल्याशी बोलायला. आता या ठिकाणी मी तुम्हाला आपल्या ग्रुपवरती सिलेबस सुद्धा पाठवणार आहे की 2 महिन्यामध्ये आपण काय काय घेणार आहोत. म्हणजे इंग्लिश शिकण्यासाठी किंवा बोलण्यासाठी लागणारं सर्व या ठिकाणी कव्हर केलं जाईल आणि त्यातील पहिला भाग जो आहे त्याला म्हणतात पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय तर संभाषणांचे भाग. आता हा वर्कशॉप जो आहे हा आता आपण झूम ॲपवर घेतोय. आपल्याला 40 मिनिटं मिळतात. तर या ठिकाणी मी तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा दिवस या 40 मिनिटांमध्ये तुम्हाला कळेल कशा पद्धतीने हा वर्कशॉप कव्हर केला जातो आणि त्यानंतर तो 1 तासावरती घेण्यात येईल. तर या ठिकाणी आपण आजचा हा भाग कव्हर करणार आहोत ज्याचं नाव आहे पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे संभाषणांचे भाग. मग जगातील कुठल्याही भाषेचे संभाषण जर घ्यायचं झालं तर हे 8 भाग लागतात किंबहुना 9 भाग म्हणू आपण. जो 9वा भाग जो आहे या ठिकाणी तो म्हणजे इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय तो या वाक्यात नाहीये कारण तो वेगळा पडतो. ते मी तुम्हाला नंतर सांगेन. चला आपण डायरेक्टली सुरुवात करूया. एक मराठीमध्ये या ठिकाणी सेंटेन्स दिलेला आहे आणि ते सेंटेन्स आहे एका काळ्या घोड्याने नदीत उडी मारली आणि ती सहजपणे ओलांडली. आता या ठिकाणी 2 सेंटेन्सेस आहेत. आणीच्या अलीकडे आणि आणीच्या पलीकडे. एका काळ्या घोड्याने नदीत उडी मारली हा सिंपल पास्ट टेन्स आहे. हा आपण नंतर पुढे जाऊन शिकूया. काळ शिकू आपण. आणि ती सहजपणे ओलांडली हा सुद्धा सिंपल पास्ट टेन्स आहे. तर या वाक्याला जर इंग्लिशमध्ये करायचं झालं तर खाली इंग्लिश वाक्य सुद्धा दिलेलं आहे आणि वाक्य आहे अ ब्लॅक हॉर्स जम्प्ड into the river and crossed it easily. मग या ठिकाणी एक काळा घोडा म्हणताना वन ब्लॅक हॉर्स न म्हणता अ ब्लॅक हॉर्सचा वापर केलेला आहे. तर अ का वापरला हे आपण आर्टिकल्सचा अभ्यास करताना पुढे जाऊन याचा उलगडा आपल्याला होणार आहे. जम्पला ईडी लावलंय म्हणजे जम्प हे क्रियापदाचं पहिलं रूप आणि ईडी लागल्यानंतर दुसरं आणि तिसरं रूप होतं क्रियापदाचं. या ठिकाणी दुसरं रूप या अर्थाने जम्पला ईडी लागलेला आहे कारण सिंपल पास्ट टेन्स आहे. अ ब्लॅक हॉर्स जम्प्ड इनटू म्हणजे च्या मध्ये जे प्रिपोजिशन आहे
द रिव्हर म्हणजे नदीमध्ये, अँड म्हणजे आणि क्रॉसला पुन्हा ईडी दिसतोय, कारण ओलांडली हा भूतकाळ असल्यामुळे क्रॉस ओलांडणे हे पहिलं रूप आणि ईडी लागला की दुसरं आणि तिसरं रूप होतं. या ठिकाणी दुसरं रूप अर्थाने क्रॉसला ईडी लागलेला आहे. इट म्हणजे ती, तर बऱ्याच लोकांना ती म्हणजे स्त्रीलिंगी वाटतं आणि ती म्हणजे शी असावं वाटतं. पण या ठिकाणी इट म्हटलंय कारण नदीबद्दल बोललं जातंय. जर समजा इटचा वापर तुम्हाला दिसला तर निर्जीव वस्तूंसाठी, कधी कधी प्राण्यांसाठी किंवा असं नदी वगैरे असेल तर या ठिकाणी इटचा वापर केला जातो. फक्त सजीवांसाठी म्हणजे मनुष्य प्राण्यासाठी इटचा वापर होत नाही, हे लक्षात ठेवायचं. हळूहळू आपण प्रत्येक गोष्ट शिकणार आहोत. आणि इझिली म्हणजे सहजपणे. आता या वाक्यामध्ये सर्व सार समावलेलं आहे. म्हणजे स्पीच बनवण्यासाठी म्हणजे बोलण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी लागणारे सगळे भाग या ठिकाणी कव्हर होत आहेत. हे प्रत्येक भाग आपण वेगवेगळे शिकणार आहोत, जेणेकरून वाक्य निर्मिती आपल्याला सोपी जाईल. तर पहिल्यांदा म्हणजे काय आपण बघूया. खाली दिसते तुम्हाला. म्हणजे आर्टिकल असं लिहिलेलं आहे, ज्याला मराठीमध्ये उपपदे असे म्हणतात. उपपदे म्हणजे काय, तर ए अँड द यांना उपपदे असं म्हटलं जातं. आता उपपदांचा वापर आपण पुढे जाऊन पूर्णपणे डिटेल्स मध्ये शिकणार आहोत, पण थोडक्यात तुम्हाला सांगतो. वरती अ ब्लॅक असं म्हटलेलं आहे, म्हणजे अ ब्लॅक हॉर्स अर्थ एक काळा घोडा. म्हणजे हा ए आर्टिकल वापरण्याचं कारण ब्लॅकचं स्पेलिंग बी ने सुरू झालेलं आहे आणि बी म्हणजे कन्सोनेंट म्हणजेच व्यंजन आहे. तर थोडक्यात विचार केला तर इंग्लिशमध्ये 26 अल्फाबेट्स असतात आणि या 26 म्हणजे 26 अल्फाबेट्स पैकी ए ई आय ओ यू हे असतात वॉवेल्स म्हणजे म्हणजे स्वर, आणि राहिलेले 21 असतात कन्सोनेंट्स म्हणजे व्यंजने. मग एक छोटासा नियम आता फक्त सांगतो की ज्यावेळेस नामाची किंवा विशेषणाची सुरुवात व्यंजनाने होते त्यावेळेस ए आर्टिकलचा वापर केला जातो. हा पहिला नियम, म्हणून अ ब्लॅक हॉर्स म्हटलेला आहे. दुसरा नियम, ते नाम एकवचनीय असायला हवं, म्हणून एचा वापर केला जातो. या ठिकाणी हॉर्स म्हणजे एक काळा घोडा एकवचनी असल्यामुळे चा वापर झालेला आहे. आणि अनिश्चित घोडा म्हणजे ज्या घोड्याबद्दल हे सेंटेन्स येण्यापूर्वी आपल्याला माहित नाही कुठला घोडा, म्हणून गोष्टीमध्ये किंवा वाक्यामध्ये एखादा नामाचा उल्लेख सुरुवातीला प्रथमच होत असेल त्यावेळेस आर्टिकलचा वापर व्यंजन किंवा स्वराप्रमाणे होतो. हे 3 नियम फॉलो झाल्यामुळे ए आर्टिकलचा वापर झालेला दिसतो. अ ब्लॅक हॉर्स म्हणजे अशा पद्धतीने किंवा ए, अँड आणि द असे 3 आर्टिकल असतात आणि या 3 आर्टिकल मध्ये व्यंजनांच्या आधी ए वापरतात, स्वरांच्या आधी अँड वापरतात आणि निश्चित आर्टिकलच्या आधी द वापरतात. आता या ठिकाणी द चा विषय निघाला म्हणून सांगतो की द चा उच्चार द बरोबर आहे का दी बरोबर आहे याचं कन्फ्युजन बऱ्याच जणांना असतं. काही म्हणतात द उच्चार बरोबर आहे, काही म्हणतात दी उच्चार बरोबर आहे. पण या ठिकाणी एक नियम असा आहे की जर एखाद्या नामाची सुरुवात व्यंजनाने होते म्हणजेच कन्सोनेंटने आणि त्याच्या आधी जर ते नाम निश्चित असेल तर द येतो, त्या दला दच म्हणायचं असतं. म्हणजे निश्चित काळ्या घोड्याबद्दल बोलताना चा वापर न होता द चा वापर झाला असता आणि आपण म्हटलो असतो द ब्लॅक हॉर्स. ब्लॅकचं स्पेलिंग म्हणजे बीचं स्पेलिंग व्यंजनाने सुरू होत असल्यामुळे येणारा द हा द उच्चारला गेला आहे. पण ज्यावेळेस एखाद्या नामाची किंवा विशेषणाची सुरुवात स्वराने होत असेल आणि ते निश्चित नाम असेल तर द च्या ठिकाणी दी हा उच्चार केला जातो. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला म्हणायचं एंड, एखादा पिक्चर संपल्यानंतर आपल्याला मूवीच्या शेवटी द एंड दिसतो तर तो द न म्हणता दी एंड म्हणायचं असतं, कारण एंडचं स्पेलिंग ई ने सुरू झालं आहे आणि ई हे स्वर आहे म्हणजे व्हॉवेल्स मधलं आहे. असे बरेच नियम आहेत जे नियम आपण पुढे जाऊन शिकणार आहोत. म्हणजे द उच्चार सुद्धा बरोबर आहे,
आणि दी उच्चार सुद्धा बरोबर आहे. फक्त नामाची सुरुवात किंवा विशेषणाची सुरुवात व्यंजनाने होते का स्वराने होते यावर त्याचा उच्चार ठरतो. अशा पद्धतीने आपण ए आर्टिकल्स बद्दल बघितलं. असे 3 आहेत, ए, ॲन आणि द किंवा दी. त्यानंतर पुढे आपण येतोय ब्लॅक. ब्लॅक म्हणजे काय? तर तुम्हाला दिसेल स्क्रीनवर, ब्लॅक म्हणजे ॲडजेक्टिव्ह असं म्हटलेलं आहे. ॲडजेक्टिव्हला मराठीमध्ये विशेषण असं म्हणतात. मग विशेषणाची व्याख्या काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲडजेक्टिव्ह? तर डेफिनेशन असं आहे की व्यक्ती, वस्तू आणि ठिकाण, व्यक्ती, वस्तू आणि ठिकाण किंवा प्राणी म्हणजेच व्यक्तीच्या स्वरूपामध्ये प्राणी असे, मनुष्य प्राणीसारखा दुसरा प्राणी, तर त्याच्याबद्दलची जेव्हा विशेष माहिती मिळते तेव्हा त्याला ॲडजेक्टिव्ह असं म्हणतात. मग घोडा कसा आहे? तर घोडा काळा आहे. घोड्याबद्दल माहिती मिळते आपल्याला ब्लॅक, म्हणून ते ब्लॅक हे विशेषण असल्यामुळे त्याला इंग्लिशमध्ये ॲडजेक्टिव्ह असं म्हणतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्क्रीनवर दिसणारे सगळे भाग हे अतिशय महत्वाचे आहेत. हे जर समजले नाही तर प्रॉपर इंग्लिश बोलता येत नाही आपल्याला. म्हणून मी तुम्हाला डिटेल्सने सुरुवात केली आहे. आता तुम्हाला मी हे आजचं सेशन संपल्यानंतर सिलॅबस पाठवतो. तो सिलॅबस पूर्णपणे बघून घ्या. पूर्ण 2 महिन्यामध्ये काय काय शिकवलं जाणार आहे ते इत्थंभूत इंग्लिश बोलण्यासाठी लागणारं आपण कव्हर करणार आहोत. शाळेमध्ये घेतले जाणारे इंग्लिश हे इंग्लिश बोलण्यासाठी नसतं, तर फक्त मार्क पाडण्यासाठी असतं. आणि म्हणून बघा, शाळेमध्ये आपण किती इंग्लिश शिकलो तरी बोलता येत नाही, कारण शाळेमध्ये आपण इंग्लिश लिहिलेलं आहे, इंग्लिश वाचलेलं आहे आणि इंग्लिश ऐकलेलं आहे. पण इंग्लिश आपण बोललेलो नाही वर्गामध्ये. त्याची कारण म्हणजे काय? तर एका वर्गात 50-50, 60-60 मुलं असतात व शिक्षकांनाही वेळ मिळत नाही प्रत्येकाला उभं राहून बोलण्याची संधी देण्यासाठी. आणि त्याच्यामुळे बोलणं कव्हर केलं न झाल्यामुळे तुम्हाला बोलता येत नाही. आपल्या या वर्कशॉपमध्ये आपण बोलायचंय. वी आर गोइंग टू टॉक, वी आर गोइंग टू एक्सप्रेस अवर सेल्फ. आणि मग इंग्लिश परफेक्ट व्हायची वाट न बघता सुरुवात आपण ब्रोकन इंग्लिशने करणार आहोत, म्हणजे तुटकं, फुटकं, चेमलेलं, वाकलेलं, चुकीचं. आणि मग त्याला आपण रिपेअर करत करत ॲट द एंड ऑफ द सेशन वी आर गोइंग टू स्पीक फ्लुएंट अँड करेक्ट इंग्लिश. पुन्हा आपल्या या विषयावरती ए म्हणजे आर्टिकल्स, बी म्हणजे ॲडजेक्टिव्ह, ब्लॅक म्हणजे ॲडजेक्टिव्ह म्हणजे काळा, पुढे आहे हॉर्स. हॉर्स म्हणजे घोडा. हे नाम झालं. मग नाम म्हणजे काय? तर पुन्हा एकदा वस्तू, व्यक्ती, ठिकाणाला आपण ज्या शब्दाद्वारे संबोधत हो त्याला नाम असे म्हणतात. मग घोडा, मनुष्य, मुलगा, मुलगी, मोबाईल, फॅन, इंटरनेट हे सगळी नामं झाली. म्हणून हॉर्स हे नाव आहे. त्यानंतर येतं जम्प्ड. हे वर्ब आहे. म्हणजे वाक्य काय बघा, अ ब्लॅक हॉर्स जम्प्ड. जम्प म्हणजे उडी मारली. हे क्रियापद आहे. आता क्रियापदांना अनन्यसाधारण महत्व आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन स्पीकिंग. आता क्रियापदे जी आहेत, इंग्लिशमध्ये प्रत्येक क्रियापदाची 3 रूपं असतात आणि चौथा असतं आयएनजी फॉर्म, म्हणजे 4 म्हणू आपण. तर क्रियापदे ही 4 काळानुसार लागत असतात. या ठिकाणी दुसरं रूप आलं कारण वाक्य साध्या भूतकाळातील आहे. मग काय काय असतात बरं? उडी मारणे म्हणजे पहिलं जम्प, दुसरं जम्पला ईडी, जम्प्ड, तिसरं जम्पला ईडी, जम्प्ड आणि चौथं जम्पिंग. जम्प, जम्प्ड, जम्प्ड, जम्पिंग अशी तुम्हाला क्रियापदं दिसतील. आणि काही ठिकाणी क्रियापदांची 4ही रूपं वेगळी असतात. उदाहरणार्थ जाणे म्हणजे गो, गेला म्हणून वेंट, गेला आहे, गेला होता, गेला असेल असं तर गॉन, आणि जात आहे, जात होता, जात असेल तर गोईंग. या ठिकाणी आपल्याला प्रत्येक क्रियापदांचा अभ्यास 4 रूपांचा करायचा आहे. क्रियापदांना म्हणतात सोल ऑफ लँग्वेज, म्हणजे भाषेचा आत्मा असं क्रियापदांना म्हटलं जातं. मग समजा मनुष्याच्या शरीरामध्ये आत्मा नाही तर तो मनुष्य राहणार नाही, तसं भाषा येणार नाही. म्हणून ग्रामर बरोबर आपल्याला क्रियापदांचाही अभ्यास होणं किंवा येणं गरजेचं आहे. त्याचा मी तुम्हाला पाठांतर न करता कशी क्रियापदं लक्षात ठेवायची याची आयडिया सांगेन पुढे जाऊन. आता आपण आलो अ ब्लॅक हॉर्स जम्प्ड इनटू, च्या मध्ये. याला म्हणतात प्रेपोजिशन. प्रेपोजिशन म्हणजे काय? तर मराठीमध्ये म्हणतात उभयान्वी अव्यय. मराठीमध्ये म्हणतात उभयान्वी अव्यय. उभयान्वी अव्यय म्हणजे काय?
तर एखादं वाक्य किंवा एखादा शब्द जो दोन वाक्यांमधला किंवा दोन शब्दांमधला संबंध दाखवतो त्याला म्हणतात प्रिपोजिशन. आता असे 25-30 प्रिपोजिशन्स आहेत ज्यासाठी आपल्याला वेगळा एक दिवस लागेल आणि ते इत्थंभूत शिकावे लागतील आपल्याला. मग ते काय काय असतात? इनटू, इनसाइड, आउटसाइड, बिहाइंड, बिलो, बिसाइड, बियॉन्ड असे 25-30 सेपरेट आपण शिकणार आहोत, कारण ते वाक्यामध्ये खूप महत्वाचे आहे. सगळाच भाग महत्वाचा आहे, पण याला सेपरेट शिकावं लागेल आपल्याला. त्यानंतर काय म्हटलं बघा? अ ब्लॅक हॉर्स जम्प्ड इनटू द आला बघा. द हे जसं ए आर्टिकल आहे तसं द सुद्धा आर्टिकल आहे. मग प्रश्न निर्माण असा होतो की ब्लॅक हॉर्सच्या आधी ए आर्टिकल वापरलंय आणि रिव्हरच्या आधी द आर्टिकल का वापरलंय? तर याचा एक नियम आहे. म्हणजे असे बरेच नियम आहेत. त्यातला एक नियम असा की सर्व नद्या, समुद्र, बेट, पर्वतरांगा यांच्या नावाआधी द आर्टिकलचा वापर केला जातो. म्हणून रिव्हरला आधी द वापरलेला आहे. ते नियम आपण आर्टिकल मध्ये शिकूया. त्यानंतर अँड म्हटलेलं आहे. अँड म्हणजे आणि. मग अँड हे काय आहे? तर अँड हे कंजक्शन आहे. तसं रिव्हर राहिली. रिव्हर म्हणजे नाऊन. जसं आपण हॉर्स हे नाऊन आहे तसं रिव्हर सुद्धा नाऊन आहे. म्हणजे सोपं आहे, नदी. त्यानंतर म्हटले अँड. अँड म्हणजे कंजक्शन. त्याला मराठीमध्ये म्हणतात उभयान्वी अव्यय. आता जसे प्रिपोजिशन्स 20, 25, 30 आहेत तसे कंजक्शन सुद्धा 20, 25, 30 आहेत. त्यांना सुद्धा आपल्याला वेगळं शिकावं लागेल. मग त्याच्यामध्ये जसं अँड आहे तसा बट, ऑल्सो, बट ऑल्सो, ऐदर ऑर, निदर नॉर, वेदर ऑर असे बरेच आहेत. ॲज वेल हे सगळे आपल्याला सेपरेट शिकावे लागतील, जेणेकरून बोलताना हे आपल्याला छान वापरता येतील. आता अँड बघितलं आपण कंजक्शन. पुन्हा क्रॉस्ड म्हणजे ओलांडली, ओलांडणे, क्रॉस. आणि ओलांडली साधा भूतकाळ असल्यामुळे क्रॉस्ड ईडी लागलेला आहे. तर तुम्हाला मगाशी सांगायचं राहून गेलं, एकूण क्रियापदे इंग्रजी भाषेमध्ये 35,000 पेक्षा जास्त आहेत. पण आपल्याला 35,000 क्रियापदांची गरज लागणार नाही. तर दैनंदिन बाबींमध्ये आणि नॉर्मल बोलण्यासाठी लागणाऱ्या 1000 क्रियापदांची आपण तयारी करून घेणार आहोत या वर्कशॉपच्या दरम्यान. आणि मग 1000 क्रियापद झाल्यानंतर मी तुम्हाला एक ठराविक वेळेनंतर इंग्रजी पेपर कसा वाचायचा याची टेक्निक सांगणार आहे. मग तो इंग्रजी पेपर वाचताना बरीच नवीन नवीन क्रियापदे आणि नवीन नवीन व्होकॅब्युलरी आपल्याला आत्मसात होत जाणार आहे. त्यासाठी अभ्यास करत बसण्याचा गरज नाही. इंग्रजी पेपर वाचता वाचताच आपलं इंग्लिश फास्ट होणार आहे. फक्त कधी पेपर घ्यायचा, किती दिवसांनी घ्यायचा याचा पुढे जाऊन आपण चर्चा करणार आहोत. आणि इंग्रजी पेपर वाचणे म्हणजे रोज इंग्रजीचा सराव केल्यासारखं असल्यामुळे तुमचं इंग्रजी सुधरत जाणार आहे. पण सुरुवात आपण छान समजून घेऊ आणि मग त्या टप्प्यापर्यंत जाऊया. आता आपण बघितलं क्रॉस्ड. त्यानंतर म्हटलंय इट म्हणजे ती. ती सहजपणे ओलांडली. ती म्हणजे इट. याला म्हणतात प्रोनाउन. मराठीमध्ये म्हणतात सर्वनाम. मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये अशी 7 सर्वनामे आहेत. ती कोणती कोणती आहेत? तर नामाव्यतिरिक्त ज्यांचा वापर होतो त्यांना प्रोनाउन असं म्हणतात, म्हणजे सर्वनाम असं म्हणतात. मग कोणती कोणती आहेत? तर आय, वी, यू, दे, ही, शी, इट, ही 7. अशी 7 सर्वनामे आपल्याला वेगळी शिकायची आहेत, कारण त्यांचा एक चार्ट आपण बघणार आहोत. ज्याचं नाव आहे काइंड्स ऑफ प्रोनाउन्स. म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्हाला म्हणायचं मी म्हणजे आय. मग मी, मला, माझे, मी स्वतः असं म्हणायचंय. तर ते तुम्हाला कळलं पाहिजे कसं म्हणायचंय. त्याचप्रमाणे आम्ही, आमचे, आम्हाला, आम्ही स्वतः. बरोबर? तू, तुझे, तुला, तू स्वतः. तो, त्याचे, त्याला, तो स्वतः. ती, तिचे, तिला,
व्यक्ती स्वतः हे कसं म्हणायचं, हे सगळं त्या चार्टवरून आपल्याला कळणार आहे. त्यासाठी एक वेगळा दिवस लागेल. म्हणजे हे सगळं व्यवस्थित शिकल्यानंतर हा माल मसाला आपल्याकडे छानपैकी बनल्यानंतर आपण रेसिपी बनवायला घेणार आहोत कॉन्व्हर्सेशनची. पण पहिल्यांदा हे कळलं पाहिजे, म्हणून सुरुवात आपली पार्ट्स ऑफ स्पीचने आपण सुरू केलेलं आहे. मग आता इट झाला, आता शेवटी आहे इझिली. इझिली म्हणजे सहजपणे. मग आता बघा, जसं आपण काळा घोडा म्हणजे ब्लॅक हे ऍडजेक्टिव्ह म्हटलं ना आपण, कारण घोड्याबद्दलची विशेष माहिती मिळालेली आहे. वस्तू, व्यक्ती, ठिकाणाबद्दलची विशेष माहिती म्हणजे ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. त्याचप्रमाणे क्रियापदाबद्दलची विशेष माहिती त्याला ऍडवर्ब असं म्हणतात. मराठीमध्ये क्रियाविशेषण असं म्हणतात. मग इझिली हे ऍडवर्ब आहे. अशी बरीच क्रियाविशेषणे आहेत जी क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात. म्हणजे फास्ट, स्लो, व्हेरी, व्हेरी मच, अशा पद्धतीने आपल्याला हे शिकता येतील. हे वाक्यांमध्ये आपण प्रत्येक वेळेस शिकूया. अशा आपण वेगवेगळी वाक्य बनवणार आणि खूप सारी वाक्य दैनंदिन जीवनामधली आपण बनवणार आहोत. तर आता पहिली सुरुवात काय करायची बघा आपल्याला. पार्ट्स ऑफ स्पीच आपण शिकल्यानंतर मी तुम्हाला आज एक होमवर्क देईन आणि याचं रेकॉर्डिंग करतोय मी, म्हणजे हे पुन्हा तुम्हाला ऐकता येईल. हे मी आपल्या ग्रुपवरती शेअर करेन. तर शक्यतो प्रत्येक भागाचं रेकॉर्डिंग मी शेअर करेनच, जेणेकरून तुम्हाला हे छानपैकी प्रॅक्टिस करता येईल, हे पुन्हा पुन्हा ऐकता येईल आणि त्याचा तुम्हाला चांगला उपयोग होईल. तर याच्याबद्दलचं काही मी होमवर्क पाठवेल. आणि लक्षात ठेवा, होमवर्क करत असताना 100% चुकलं तरी चालेल, 100% चुकलं तरी चालेल, पण कुठल्याही ट्रान्सलेट ॲपचा किंवा इतर कुणाचाही उपयोग किंवा मदत घ्यायची नाही. कारण मदत घेतली की आपण अपंग होणार. चुकू द्या ना, किती चुकायचे ते चुकू द्या, आपल्याला स्वतःलाच ते कळलं पाहिजे. हे ट्रान्सलेट ॲप वगैरे नंतर वापरायचे असतात. आता तुम्हाला तुमच्याच पद्धतीने करायचंय आणि लेट इट बी रॉंग. कुठलीही नवीन गोष्ट करत असताना चुका या 100% होतात. फक्त चुकांना न घाबरता प्रयत्न चालू ठेवणं हे आपलं काम आहे, ज्याला बाउन्स बॅक असं म्हणतात. म्हणून बिंदास. आता आपण नवीन भाषा शिकतोय. आता खरी गोष्ट तुम्हाला सांगतो, इंग्रजी भाषेपेक्षा मराठी भाषा कैक पटीने अवघड आहे. पण ती आपल्याला पहिल्यापासून येते म्हणून आपल्याला ती सोपी वाटते. एखाद्या इंग्रज माणसाला जर मराठी शिकण्यासाठी आपण आणलं ना पुण्यामध्ये, तर तो वैतागून पळून जाईल. किंवा जर तो नेटाने बसला तरी 1 वर्ष 2 वर्ष लागतील त्याला प्रॉपर मराठी येण्यासाठी. आणि प्रॉपर मराठी आल्यानंतर सुद्धा जर आपण त्याला पुण्यातून कोकणात घेऊन गेलो तर तिथलं मराठी वेगळं, विदर्भात घेऊन गेलो तिथलं मराठी वेगळं, मराठवाड्यात घेऊन गेलो तिथलं मराठी वेगळं. वैतागून जाईल तो की किती किती ऍक्सेंट आहेत मराठीच्या. तर मग इंग्रजी बाबतीत तसं नसतं. तुम्ही जे इथे घरात शिकाल ते इंग्लंडमध्ये तेच असणार आहे, अमेरिकेत तेच असणार आहे. त्याच्यामुळे आता जर मी मराठीमध्ये तुमच्याशी संवाद साधत असलो तरी कालांतराने आपण हळू मराठी कमी कमी करत वी आर गोइंग टू हॅव फुल सेशन्स इन इंग्लिश. ओके. तर या आजच्या वर्कशॉपमध्ये मी सुरुवात तर केलेली आहे आणि वर्कशॉप हा 2 महिने चालणार आहे. तुम्ही या ठिकाणी अशी तयारी करा, मनाला सांगा की आता मी हातात काम घेतलंय, ते तडीस नेणार आहे. आणि तो विश्वास जो आहे तो विश्वास काम करेल. म्हणून लक्षात ठेवा, नवीन गोष्ट शिकताना कधी असं समजू नका की मला लगेच येईल आणि मला जमेल. 100% नाही. कितीही हुशार माणूस नवीन भाषा शिकण्यासाठी बसला तर सुरुवातीला त्याला गडबड होते आणि तो चुकतो. सो डोंट वरी. फक्त एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला जो होमवर्क देईल तो तुम्हाला रोज करणं महत्वाचं आहे. जर तुम्ही होमवर्क केला नाही तर 100% रिझल्ट येणार नाही, हे आत्ताच लक्षात घ्या. म्हणजे जसं आता तुम्ही व्यायाम करता, जिम मध्ये जाता, 1 तास व्यायाम करता आणि घरी येऊन डाएट पाळता, तेव्हा बॉडी बनते. जर समजा तुम्ही व्यायाम भरपूर केला आणि बाहेरून वडापाव, सामोसा किंवा कोल्ड ड्रिंक्स पीत बसला, नाही होणार बॉडी, कारण तुम्ही डाएट नाही फॉलो केला. कारण डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच पद्धतीने होमवर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट लाईक डाएट. लक्षात ठेवा,
कुठलंही काम हाती घेतलं तर 100% तडीच न्यायचं. आणि जर समजा तुम्ही करणार नसाल, मनाची तयारी नसेल, तर अजिबात क्लास लावू नका. माझाच नाही कुठलाच. कारण हा प्रॅक्टिसचा भाग आहे. इंग्रजी बोलता येणं हे बोलल्याशिवाय येत नाही, जेव्हा इंग्रजी येत नसतं. लक्षात घ्या. तुम्ही पोहायला जर गेलात ना, तर तुम्ही पोहायला येण्याची वाट बघत नाही. तर पोहायला येत नसताना सुद्धा जेव्हा उडी मारली जाते, तेव्हाच पोहणं येतं. त्याचप्रमाणे इंग्रजी बोलण्याची वाट नाही बघ, येण्याची वाट नाही बघायची, तर चुकीने सुरुवात करायची आपल्याला. आणि मग आपण जेव्हा ब्रोकन इंग्लिश सुरू करू, तर हळूहळू ते स्पोकन इंग्लिश होणार आहे. आता या ठिकाणी जास्त विद्यार्थी नसणार आहेत वर्कशॉपमध्ये. तर प्रत्येकाला बोलतं करायचंय. मी प्रत्येकाला छानपैकी बोलायला सांगेन. आणि अजिबात लाजायचं नाही. अजिबात संकोच बाळगायचा नाहीये. चुकीचं इंग्लिश बोललं तरी चालेल. पण माझ्याशी बोलायचंय आणि घरी कशी प्रॅक्टिस आणि कुणाशी बोलायचं याबद्दल मी तुम्हाला नक्की सांगेन. पण तुम्ही 100% निर्णय घ्या, की बाबा मला शिकायचंय आणि आता माघार नाही. 2025 हे मी इंग्रजी बोलण्यानेच सुरू होणार, असं पक्क ठरवा. कारण जिंकणारे पहिलं ठरवतात आणि मग ते जिंकतात. राईट? सो मी आजचा दिवस तुम्हाला काही जास्त बोर नाही करणार आहे. पार्ट्स ऑफ स्पीच हा भाग मी तुम्हाला सांगितलाय. याचं रेकॉर्डिंग सुद्धा मी करतोय. हे रेकॉर्डिंग मी ग्रुपवरती शेअर करेन आणि रात्री झोपण्यापूर्वी मी तुम्हाला होमवर्क देईन. बिनधास्त चुकीचा होमवर्क करा, काळजी करू नका. पण येत असं चुकीचं करू नका. नाही तुम्ही मला की सर म्हणले चुकीचं करा, मला तर येत होतं. तसं नाही. येत नसेल तरी बिनधास्त चुकीचं करा. आपण रिपेअर करूया. ओके? सो आय थिंक इट्स फॉर टुडे. नेक्स्ट डे, कारण अजून विद्यार्थी जॉईन होत आहेत. आज जास्त घेत नाही मी, उद्या अजून येतील. सो आय थिंक इट्स इनफ. हॅव अ नाईस टाइम and best of luck for the further journey. Okay, good night, all of you.